पडला कोण. आम्ही न मागे बघता जे फळे सुटलं त्याच्यात परिमल खाली पडला, त्याला इंजुरी झाली. रिअल मध्ये हा 7 आंब्याच्या पेट्या आणल्या होत्या, वरून काही काही करून ठेवलं होतं. जे मला बोलले की परिमल आम्ही तुला इमेजिन करून विकी कौशल बघितलेलं आहे थिएटरमध्ये, ही गोष्ट खूप मोठी आहे. जेवायला सुद्धा टाइम भेटत नव्हता एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये, पण परिमल आणि सौरभने खूप हार्डवर्क घेतलेले याच्यासाठी. तिचं बॉलिवूडची इंडस्ट्री आहे त्याच्यात आपण एवढं लाइटिंगवर म्हणजे जास्त लक्ष नाही देत, पण आम्ही या फिल्ममध्ये जास्त लाइटिंगवर लक्ष दिलंय, तुम्हाला ते जाणवेल पण. कारण की इथं आपले इंग्लिशचेच वांदे, त्याच्यानंतर हिंदी धडाची बोलता येत नाही, हे सगळं. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपली फिल्म येते आणि तुम्ही पण खूप एक्साइटेड असाल की आपली फिल्म येते. आणि आता यातून तर आमच्यासारखे बरेचसे कॅरेक्टर आपण पहिल्यांदा ॲक्ट केलं आहे आणि मग आपले सगळ्यांचे ऑडियन्स पण बघतात कधी येते. तर माझा अनघा तुला पहिला प्रश्न असा असेल की या क्षेत्रात तू आत्ता आली की आधीपासून आहे? खरं बोलायचं झालं तर दिस वॉज माय फर्स्ट टाइम. मी याच्यापूर्वी कधी ऍक्टिंग केली नव्हती. सो मला जेव्हा परिमलचा मेसेज आला ह्या फिल्मसाठी की लाईक वुड यू लाईक टू ऍक्ट, असं तुझी रिॲक्शन काय होती? हो, आय वॉज व्हेरी एक्सायटेड ॲट फर्स्ट. बट ऍक्टिंग बद्दल काय आयडिया? एवढं माहिती की इट इज डिफिकल्ट. आणि लाईक मी हा एक डोमेन आहे जो मी कधी एक्सप्लोअर नव्हता केला. बाकी लाईक आय नो आय एम अन ऑलराऊंडर, पण मग ऍक्टिंग मी कधी एक्सप्लोअर नव्हती केली. सो थँक्स टू हिम की लाईक हे पण शिकायला मिळालं मला. तुला एक चांगला एक्सपिरियन्स पण भेटलाय. हो येस. आणि मग तुझं ऍक्टिंग बद्दल पुढे फ्युचर मध्ये काय विचार? डिपेंड्स. आता ऑडियन्सला जर ही फिल्म आवडली आमची तर डेफिनेटली हो आहे. म्हणजे जे पण मोठे डायरेक्टर वगैरे असाल त्यांनी नक्कीच फोकस करा. खूप छान ऍक्टर आहे, आम्ही सोबत काम केलंय आणि छान ऍक्टिंग करते. ठीक आहे. आता आपल्या फिल्मचे जे स्क्रिप्ट रायटर आहे, म्हणजे ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम स्क्रिप्ट वाचली ना, मी म्हणजे रिअल मध्ये त्यांचा फॅन होऊन गेलो होतो. तर आपले सौरभ महाजन. सौरभ, तुला एक प्रश्न आहे की यामध्ये तू स्क्रिप्ट लिहिली आहे, सगळ्यांच्या पहिले तर तू इमॅजिन केलं ह्या सगळ्या गोष्टी आणि तू त्याच्यात ऍक्ट पण केलाय. तुझ्यासाठी कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी स्क्रिप्ट राईट करायला घेतलं तर तेव्हा आमचं एक्झाम चालू होते आणि मी जेव्हा पण म्हणजे काही राईट करतो. कसं मॅनेज केलं? एक्झाम पण चालू होते, आता तू लास्ट इयर इंजिनियरला. हा राईट. पुढे तुझं फ्युचर पण आहे. मग तू ऍक्टिंग आणि स्क्रिप्ट रायटिंग कसं मॅनेज केलं तू? अच्छा, आता जो पण इंजिनिअरिंग करतो त्याला माहिती की आपण अभ्यास एकदम लास्ट डे ला करतो. म्हणजे आता मी पण कॉलेजमध्ये असतो, मला माहिती तुमचं एक रात्री आधी सगळं. मग मला जसा टाइम भेटत होता जसा जसा टाइम भेटला तसं मी राईट करत गेलो. आणि मी जेव्हा पण राईट करतो काही, जेव्हा मी एकुमीची पण स्क्रिप्ट राईट केली होती तेव्हा पण मी असं म्हणजे एक्सपिरियन्स होता याचा. हो राईट. पण मला हे विचारायचंय की ते जी स्क्रिप्ट तू लिहिली तर ही मी वाचली आहे किंवा मी हॉलिवूड फिल्म पण खूप बघितले आहे, तर असं म्हणजे कुठं कॉपीराईट वाटत नाही. हे इमॅजिनेशन कसं आलं तुझ्या डोक्यामध्ये? म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे आपलं एक इमॅजिनेशन असतं की आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्याला रात्री स्वप्नात काहीतरी आठवतं. मग असंच मी झोपलेलो होतो. सिरियसली ज्यावेळेस ती फिल्म शूट करून आलो ना, खरंच म्हणजे 2 दिवस त्या सगळ्या गोष्टी स्वप्नात पण चालत होत्या की आपण तिथं सेटवरच आहे आणि चालू आहे आपलं ती ऍक्टिंग वगैरे. 2 दिवस म्हणजे माझ्या डोक्यातूनच गेलं नाही ते. बरं, आता आपण श्रद्धाकडे जाऊयात. श्रद्धा आपल्यात सगळ्यात छोटी आहे आणि तिची ऍक्टिंग आपल्या सगळ्यांपेक्षा मोठी आहे असं म्हणाल मी, कारण तिच्या ऍक्टिंगचा पण मी फॅन झालोय. तर श्रद्धा, तू खूप छान ऍक्टिंग केली. ज्यावेळेस तुला परिमलचा कॉल आला की श्रद्धा तुला ऍक्ट करायचं, तेव्हा तुझं आणि तुझ्या घरच्यांचं काय रिॲक्शन होतं? मी या अगोदर ऍक्टिंग कधी केलेली नाहीये, म्हणजे असं फिल्म वगैरे. मला जेव्हा परिमलचा कॉल आला, मला जेव्हा परिमलचा कॉल आलेला तेव्हा मी खूप एक्सायटेड झालेले. मी सगळ्यांना सांगितलं घरी तेव्हा माझी मम्मी आणि दीदी होती. मम्मी फर्स्टली बोलली मला की नाही करायला पाहिजे, नाही का, कारण एक्सपिरियन्स नाही आहे घरी, पण घरच्यांना पण वाटतं काही त्यांचे विचार. तर मग त्यामुळे मला मम्मी बोलली की नको करू. पप्पा मला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट करता. मी एकदाच विचारलं त्यांना, ते लगेच बोलले की काही प्रॉब्लेम नाही, जाऊ शकते तू. आणि फर्स्ट डेपासून ते लास्ट डेपर्यंत पप्पा नेहमी सोबत होते आमच्या. त्यामुळे मला तरी वाटतं की पप्पांमुळेच मी करू शकते यानंतरही, आत्ता पण. मलाही वाटतं किंवा आम्हाला सगळ्यांना वाटतं तू खूप मोठी ऍक्टर होशील पुढे.
अशी आमची सगळ्यांची होप असेलच तुझ्यासाठी आणि ब्लेसिंग पण असेल, कारण तू ऍक्टिंग पण छान करते आणि तुझं डेडिकेशन पण खूप छान आहे. तुला लग्नाला वगैरे जायचं होतं, तुझ्या मागे खूप म्हणजे खूप घाई गडबड होती आणि त्या सगळ्या फेजमध्ये तू ऍक्टिंगकडे एकदम 100% फोकस दिला आणि आम्हाला 100% दिलं आणि टीम सोबत पण तू इन्व्हॉल्व होऊन काम केलं, त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. मला फ्रस्ट्रेशन खूप झालं या सगळ्यामध्ये, खूप हाल झाले. लाईक आम्हाला जेवायला सुद्धा टाईम भेटत नव्हता एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये. पण परिमल आणि सौरभने खूप हार्डवर्क घेतलेले याच्यासाठी. आम्हाला पिकअप करण्यापासून ते आमचं सगळ्यापर्यंत त्यांनी खूप छान मॅनेजमेंट त्यांचं छान होतं. त्यामुळे यांनी दोघांनी खूप जास्त हार्डवर्क घेतले, त्यामुळे आमच्या फिल्मला जास्तीत जास्त व्ह्यूज सबस्क्राईब भेटले पाहिजे. हे नक्कीच भेटणार. तर सगळ्यात महत्वाचं परिमल, मला तुझं कौतुक करावं असं वाटतं. तू म्हणजे ऍक्टिंग आणि डिरेक्शन तुझं हार्डवर्क एवढं छान होतं, म्हणजे त्याचा काही विषयच नाहीये. तर हे कसं मॅनेज केलं आणि ज्यावेळेस तू रात्री झोपायचा त्यावेळेस तुला काय वाटायचं, आता दुसऱ्या दिवशी मला सगळं मॅनेजमेंट पण करायचंय आणि मग ऍक्टिंग पण करायची, हे सगळं कसं मॅनेज करत होता तू? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू एव्हरीवन की जे पण इथं आता आम्ही सोबत आहे, कारण की यांच्याशिवाय हे काही झालं नसतं. आणि याच्या मागे पण एक टीम आहे जी खूप हार्डवर्क करते आणि या प्रत्येकाचं डेब्यू फिल्म होती प्रत्येकाची. सो त्यांना माहिती आहे की फिल्म करण्यामागं काय काय लागतं. ओके, सो आता कमिंग पॉईंट टुवर्ड्स द ट्रेलर, तुम्ही आता बघित आहे प्रत्येकाने. ट्रेलर तर तुम्हाला खूप आवडलाच असेल प्रत्येकाला. आता मी बोलून की डायरेक्टर आणि ॲक्टर मी कसं मॅनेज केलं. डायरेक्टर हा सर्वात चॅलेंजिंग तास असतो कोणत्या पण ॲक्टरसाठी, कारण की दोन्ही पण गोष्टी कोणी मॅनेज करू शकत नाही. ज्या टाईमला आमचे पेपर चालू होते त्या टाईमला मला कळलं की मला डायरेक्शन पण करायचं आहे फिल्मसाठी. सो मी तुम्हाला खरं सांगतो की मला कोणत्या पण पेपरला असं झालं नाही की म्हणजे पेपर राईट करत असताना सुद्धा मला डायरेक्शन डोक्यात चालू होतं. ओके, अफर्मेशन जे आपण बोलतो, मॅनिफेस्टेशन जे आपण करतो ते माझ्या डोक्यात चालू होतं. आणि इट वॉज अ चॅलेंजिंग टास्क, खरंच खूप चॅलेंजिंग टास्क होतं, कारण की मी झोपायच्या आधी सुद्धा विचार करायचो की काय नेक्स्ट यायला होईल. आणि मला माहिती होतं की हा जो थीम आहे ती हॉरर थ्रिलर आहे, एखादी थ्रिलर मूवी आहे. सो सेटवरती चिडचिड सुद्धा होणार आहे, थोडंसं निगेटिव्ह वातावरण असणार आहे आणि हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी मी डोक्यात ठेवून चाललो होतो. हे सगळ्या गोष्टी होणार होतेच आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते कोणासाठी पण. सो मला तर माझ्यापेक्षा जास्त मी तुमचंच तारीफ करेन की तुम्ही मला सपोर्ट केला सगळ्यांनी. आणि हार्डवर्क ते येतं तेव्हा की जेव्हा आपले लोक भेटतात ना आपल्याला, ती मजा येते करायला. आणि खरंच हे फिल्म करायला मजा आली मला. आणि परिमल, मला तुला अजून एक विचारायचंय की आपली ह्या फिल्मसाठी तुला जे तुझी कंपनीची जी ऑफर आली होती तू ती घेतली नाही आणि सगळं काही संपूर्ण टाइम तुझा जो आहे ना तू या फिल्मसाठी दिला. म्हणजे मी असं पण ऐकलंय की तुला 6 लाखाचं पॅकेज भेटलं होतं, ते तू सोडून दिलं एवढ्याच्या छोट्याशा फिल्म. म्हणजे मी समजू शकतो की तुझ्यासाठी ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि मग यावर ज्यावेळेस तू ही ऑफर घेतली नाही किंवा कंपनी जॉईन केली नाही, यावर तुझ्या फॅमिलीची काय रिॲक्शन होती? नाही, गोष्ट तर खूप 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 गोष्टी, जसं की माझं 6 kg वजन सुद्धा कमी झालेलं आहे. ही लोकांना शॉकिंग करणारी गोष्ट आहे की 6 किलो वजन फक्त 5 to 7 days मध्ये कसं काय झालं शकतं. बरेच गोष्टी आहे. मला कंपनी सुद्धा भेटली, मला ऑफर लेटर सुद्धा आलेलं आहे. आणि माझे घरचे लाईक, आता मला वडील नाही तरी मला ते बोलतात की यू शुड बी इन दॅट कंपनी, म्हणजे तू जॉबकडे लक्ष दिलं पाहिजे हे या गोष्टीपेक्षा. पण मी तुम्हाला खरंच एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की छावा मूवी जेव्हा आता आली होती तेव्हा 2 मुलं मला असे भेटले जे मला बोलले की परिमल, आम्ही तुला इमेजिन करून विकी कौशलला बघितलेलं आहे थिएटरमध्ये. ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि ही गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की कोणीतरी मला बघून इन्स्पिरेशन घेतंय, तर मी त्यांसाठी नक्की काहीतरी कारण मोठं. आणि बरेच गोष्टी जे आपण बोलू शकत नाही फिल्ममध्ये तुम्हाला समजेल, जसं की आमच्या मागं एक गोष्ट खूप गमती सुद्धा घडलेलं आहे. आणि फॅमिली शेवटी अशी असते की आत्ता माझे म्हणजे काका आत्या ते मला सपोर्ट करायला लागले या गोष्टीसाठी. असं तुम्ही समजू नका की पप्पा नाही तर आम्ही करू शकत नाही, की करू शकता, कोणी पण करू शकतं. फक्त पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. इफ यू हॅव द पेशन्स ना, यू कॅन अचीव एनिथिंग इन द लाईफ. रोहित, मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे. आता तू इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली आहे तुझी, आणि हे ऍक्टिंग बद्दल तुला कशी आवड निर्माण झाली? ऍक्टिंग बद्दल तर मला थोडंसं रील्स वगैरे बनवायचं, तर त्याच्यामुळं मला थोडी आवड होती. म्हणजे तिथून कळलं मला की मी ऍक्टिंग करू शकतो. ते मला रील्स बनवण्याची थोडीशी आवड असल्यामुळे, आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली काम केलं तर याच्या फिल्ममध्ये. मग माझं कॅरेक्टर असं होतं की एकदम कूल आणि फ्री कॅरेक्टर होतं. आणि मी असं नाही वाटत रिअल मध्ये पण तसाच आहे? हा, म्हणजे रिअल मी जसं आहे तसंच कॅरेक्टर होतं, त्याच्यामुळे मला काही जास्त जड गेलं नाही.
जास्त अडचणी आल्याच नाही. अडचणी आल्याच नाही मला, कारण मी आता जसं वागतोय, जसं समजा इथं तरी थोडासा नर्वस झालोय, बट नॉर्मली जर तुम्ही माझ्यासोबत राहिला तर माझं जे कॅरेक्टर आहे तेच कॅरेक्टर मी तिथं सेटवर करणार होतो, तर त्याच्यामुळे मला काही जास्त अडचण आली नाही. आणि बाकीचा एक्सपिरियन्स जो शूटिंगचा वगैरे होता तो तर सगळ्यांनी एक्सप्लेन केलाय, तुम्ही सांगायची गरजच नाही. ज्यावेळेस तुझ्या मम्मीला कळलं की तुला परिमलचा कॉल आलाय आणि तुला ऍक्टिंग करायचंय, मग मम्मीला तू काय बोलली, की मम्मीला माहित होतं? मम्मीला ऍक्च्युली मी नेक्स्ट डे सांगितलं, ज्या दिवशी मला परिमलचा कॉल आला. सो मी नेक्स्ट डे सांगितलं. मम्मीचा पहिला प्रश्न होता तो किती पे करणार आहे. ज्याला केलं ते त्याने पर्सनली प्रत्येकाला दिलंय, हो. आपण नाही सांगू शकत. मी फक्त बोलली की तो माझा स्कूल फ्रेंड आहे, लाईक मी गेली पाहिजे तिथे, अँड लाईक नवीन एक्सपिरियन्स असेल जे माझ्यासाठी. व्यवहार देणं घेणं असेल ते नंतर, हो, पण माझा ते पहिले नंतर. friend आहे तो. येस येस. सो ही खूप छान गोष्ट आणि तिला माहिती आहे परिमल कसं आहे, सो ती लगेच हो बोलली. आणि खरंच खूप भारी पर्सन येतो. आणि म्हणजे मी फक्त पूर्ण काम केलं ना, या पर्सनची मला स्क्रिप्ट रायटिंग आवडली आणि तो माणूस त्याचा फॅन होऊन गेलो मी. ज्या आमची पहिली भेट ज्यावेळेस झाली ना, त्या माणसाने माझं डायरेक्ट मन जिंकून घेतलं होतं. जसं एखादी मुलगी मुलाचं जिंकते ना, त्या टाइम मध्ये समजून घे. म्हणजे शाब्दिक नका घेऊ, इमोशनली. तर आता आपण सिरियस खूप बोललोय. सेटवरती आपण काय काय गमती जमती केल्या हे पण आपण ऑडियन्सला सांगूयात ना जरा. अनघा, तू सांग पहिले काय 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 जमती गमती केल्या आपण. पहिले तर आम्ही परिमलच्या फार्म हाऊसवर शूट केलेलं आणि लाईक तिथे कोणी राहत नव्हतं. सो मी पहिले वरती चढले आणि सगळे पाली दिसलं मला, आणि एकतर मी खूप घाबरते म्हणून लाईक आय वॉज शॉक देअर. ते जास्त क्रिवी वाटलं मला, बट नंतर नंतर थोडे रमलो आम्ही तिकडे सगळे शूट करण्यासाठी. अजून कुठं कुठं घाबरली होती तू, तुला आठवतंय काय अजून? ओके, सो द फनी थिंग इज, या लोकांनी आमच्यावर प्रँक केला. आम्ही जंगलमध्ये शूट करत होतो आणि हे आपण अचानक, किती मध्ये होतो ते पण सांग ना. हो खूप खूप जास्त, लाईक 2 to 3 किलोमीटर्स एकदम बरोबर. आत गेलेलो पूर्ण जंगलात. घनदाट जंगलात हो. होतो. अँड मी आरवीचा मेकअप करत होते आणि आम्ही सगळे बसलेलो आणि हे दुसऱ्या साईडला बसलेले. आरवी पूर्ण मेकअप मध्ये. हो, ती पूर्ण कॅरेक्टर मध्ये होती. हो. आणि हे बोलले पळा तिकडे कोणीतरी आहे. मला तर लाईक पर्सनली वाटलं वाघ आहे का कोण. आम्ही न मागे फक्त जे पळत सुटलं त्याच्यात परिमल खाली पडला, त्याला इंजुरी झाली. हो. रिअल मध्ये पडला. तर आरवी, तुझा काय एक्सपिरियन्स होता आपल्या सेटवरती? तू जास्त म्हणजे नाही का, तू जास्त एन्जॉयच नाही केला असं मला पर्सनली वाटतं. तू खूप फ्रस्ट्रेट होती ना, हो, मी लवकर फ्रस्ट्रेट होते. कारण तू आमच्यात Actually, छोटी आहे हो, सगळ्यात. सगळ्यात छोटी आहे मी तुमच्यामध्ये. हा, मी फर्स्टली 1-2च दिवस शूटला होते. फर्स्ट डेला तर मी कोणाशी जास्त बोलले नाही, पण परिमल सोबत ओळख होती, कारण त्या अगोदर 4-5 वेळा आम्ही भेटलेलो, सौरभ, परिमल. त्यामुळे त्याच्याशी जास्त या आधी फ्रेंडली तुम्ही झाले मी. म्हणजे ऍक्टिंग मध्येच काही केलंय का, नाटक वगैरे असं काही? नाही, ऍक्टिंग मध्ये तर काहीच नाही केलं. मग माझा तुमची ओळख फर्स्ट कशी झाली? फर्स्टली परिमल आणि तुझी ओळख कशी झाली? 10th नंतर मी ड्रामाचा जो क्लास आहे ना तो जॉईन केला होता, तिथे परिमल भेटलेला. तर म्हणजे त्याने चांगल्या माणसाची तुझी गाठ भेट झाली, हे हो. खूप चांगलं. आता मी पर्सनली सौरभकडे जाईल. आमच्यात सगळ्यात जेन्युअन जर माणूस असेल ना, तो हा माणूस आहे. खरंच म्हणजे याचं हार्ड वर्किंग, याचं डेडिकेशन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे एवढा फोकसली, म्हणजे खूप भारी पर्सन आहे. जास्त बोलत नाही, पण आज त्याला आपण बोलायला लावू. तुझा काय एक्सपिरियन्स होता सेटवर? सेटवरती खरं बोललं तर खूप जास्त धावपळ झाली माझी. कारण मी या फिल्म बद्दल 15 ते 20 दिवसापासून रिसर्च करत होतो. कारण आपली जे बॉलिवूड ची इंडस्ट्री आहे त्यात आपण एवढं लाइटिंगवर म्हणजे जास्त लक्ष नाही देत, पण आम्ही या फिल्म मध्ये जास्त लाइटिंगवर लक्ष दिलंय. तुम्हाला ते जाणवेल पण फिल्म बघितल्यानंतर किंवा ट्रेलर नंतर पण ते तुम्ही बघितलं असेल. रोहित, ज्यावेळेस तुला परिमलचा कॉल आला किंवा तुझी कास्टिंग झाली, त्यावेळेस तुझ्या घरी काही माहित होतं किंवा मग तुझ्या घरच्यांची रिॲक्शन काय होती आणि तुझी स्वतःची पर्सनली रिॲक्शन काय होती? परिमलचा आणि माझा पहिल्यापासून कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि त्याच्या पहिल्या ज्या फिल्म्स आल्या होत्या तर त्या फिल्म्समुळं मला परिमलचं काम वगैरे आवडलं होतं. तर मी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे त्याने मला ऑफर केली की आपण फिल्म करतोय वगैरे. तर मी घरी जाणार होतो, घरच्यांनी बोलवलं होतं की घरी ये वगैरे, तुला एवढं एवढं खायचं बनवून ठेवलंय वगैरे. हा, 7 आंब्याच्या पेट्या आणल्या होत्या, वरून काय काय करून ठेवलं होतं. तर त्याच्यामुळं
मी तरी पण घरी मग सांगितलं नाही की ऍक्टिंग वगैरे म्हणजे शूट वगैरे त्याचसाठी चाललोय. सांगितलं असतं तर कशाला वगैरे त्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामुळं 3 दिवस शूट झालं आणि त्या शूटमध्ये एक्सपिरियन्स म्हणजे थोडासा स्ट्रगलिंग होता, पण एकदम ओके होता. काही म्हणजे विषयच नाही. तुमचा सगळ्यांचा फोकस ज्या कॅरेक्टरवर असणार आहे आणि तुम्हाला आवडणार आहे ते कॅरेक्टर, ते म्हणजे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे म्हणजे आपल्या आरवीचं. तर आरवी, ज्यावेळेस तुला हे कॅरेक्टर भेटलं, आता ह्या कॅरेक्टरमध्ये म्हणजे तुझ्याबद्दल खूप निगेटिव्ह पण दाखवलंय, पब्लिकला तुझ्याबद्दल खूप हेवा पण वाटणार आहे. त्याबद्दल तुला असं नाही वाटलं की नको परिमल, मला हे कॅरेक्टर नको, किंवा मग हा ठीक आहे, मला कोणतं कॅरेक्टर ते चालेल, मला आवडेल, काही अडचण नाही आहे, मला फक्त ऍक्टिंग करायची आहे? काय वाटतं, काय सांगायचंय तुला याबद्दल? तू जसं मला बोलला निगेटिव्ह कॅरेक्टर, ते ठीक आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण ती माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. कारण तुझी पण पहिली हो, माझी फर्स्ट फिल्म आहे ती, आणि त्याचा मेन रोल आहे माझ्यासाठी. मीन्स ते निगेटिव्ह कॅरेक्टर जरी असलं तो मेन रोल आहे, बरोबर, त्यावर सगळ्यांचा तुझ्या फोकस अवतीभोवती येणार सगळं आहे. चालणार आहे. हो. बरोबर. म्हणजे शेवटपर्यंत ऑडियन्स तुला शोधणार आहे, आरवी काय. तर अनघा, तुझा काय एक्सपिरियन्स होता पूर्ण सेटवरती? तू फ्रस्ट्रेट पण व्हायची मध्ये मध्ये, पण तू तेवढी मॅच्युअर पण आहे, तू सगळं मॅनेज पण करून घ्यायची. आणि तू पहिल्या दिवशी तर सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, पण तू तेवढ्याच एनर्जीने शेवटपर्यंत काम केलं संध्याकाळपर्यंत. आणि म्हणजे तुझ्या मनात काय होतं याबद्दल? ओके, सो जेव्हा फर्स्ट डे होता आमच्या शूटचा, परिमलनी सांगितलेलं 10 वाजता शूटिंग चालू होईल, बट शूटिंग चालू झाली 1:30 वाजता. सो आम्ही दोघी त्या हिशोबाने आलेलो आणि आम्ही काही खाल्लेलं नव्हतं. सो आणि माझी थोडी तब्येत बिघडली मग, बट लाईक स्टील आम्ही एंडपर्यंत काम केलं. आणि परिमलसाठी पण लाईक एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. सौरभ होता, त्यांची पूर्ण टीम होती, ड्रोननी शूट केलं आम्ही. लाईक सगळं डिफिकल्ट होतं, कारण की लाईक आम्ही लहान आहे, वी आर नॉट प्रोफेशनल्स, लाईक आम्ही सगळे शिकतोय. त्याच्यामुळे लाईक ठीक आहे, दॅट इज ॲक्सेप्टेबल. बट सेकंड डे पासून मी त्यांना सांगितलेलं की लाईक आम्ही पण टाईमवर येणार आणि टाईमवर आम्ही मूवी संपवणार, बिकॉज मुलांसाठी काही प्रॉब्लेम नसतो, सगळ्यांना माहिती आहे, बट मुलींसाठी असतं की थोडंसं लवकर घरी जा, पेरेंट्स चिंता करतात वगैरे. सो येस. आणि लाईक माझ्या जर सेटवर कोणाला राग आला असेल तर लाईक आय एम सॉरी. कारण मी खूप फ्रस्ट्रेट व्हायची जर काही गोष्टी टाईमवर नाही झाल्या त्याचा. आता आपण जाऊयात आपल्या डायरेक्टर साहेबांकडे. तर पर्सनली हा माणूस आहे ना एकदम भोळा आहे बिचारा, म्हणजे 5वीचं पोरग येऊन त्याला फसवून जाईल असा माणूस आहे. आम्ही एवढं म्हणजे प्रत्येक जण, सगळे जण यायचं आणि राग त्याच्यावर काढायचं, पण त्यांनी सगळं, जसं आपण कडू गोळी असते ना ती गिळून घेतो ना, तसं त्यांनी केलंय. त्याला विचारूयात त्याला काय काय त्रास झाला एवढ्या 3-4 दिवस सेटवरती. नाही, मी बोललो की पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असता. आणि मी जर ते आय वॉज अ कॅप्टन आणि मी जर फ्रस्ट्रेट होऊन चाललं, म्हणजे मी जर फ्रस्ट्रेट झालो सेटवरती, तर बाकीचे काय काय बघणार माझ्याकडं, कोणत्या वेळेने बघणार. पण मी माझ्याबद्दल तर मी जास्त सांगू शकत नाही. आता मी फर्स्टवर मी आरवीकडे येतो. आरवी तिचं 3rd डेला लग्न होतं, सो ती लवकर गेली. कोणती पण मुलगी आपल्या फेसवरती पेंट करून देत नाही, ऑलरेडी ते डॅमेज होतं. कारण की आम्ही ज्या वेळेने तिने पेंटिंग केली फेसवरती, त्याला मग खूप त्रास सुद्धा झालेला तिला. टॉकिंग अबाउट अनघा सुद्धा, तिला पण बरेच प्रॉब्लेम येत होते घरून लाईक थोडेसे, तरी पण तिने मॅनेज केलं. म्हणजे मला ही प्रत्येकाची, आता सेटवरती जवळपास 17 लोक होते, 17 ते 18 लोक होते, प्रत्येकाला मॅनेज करायला लागायचं आपल्याला. आणि ते मॅनेज करणं म्हणजे डायरेक्टरचं पूर्ण म्हणजे एक सांभाळून घेणं असतं प्रत्येकाला. मीच तिचं फ्रस्ट्रेट झालो, मीच जर तिचं पेशन्स लूज केले तर कसं चालणार. सो आय हॅव टू मेंटेन दॅट, कारण की त्याशिवाय आपली फिल्म पुढे गेलीच नसती. आणि काय पण करून 2 to 3 डेजमध्ये आम्हाला तो शूट कम्प्लीट करायचा होता. आणि प्लीज तुम्ही क्लायमॅक्स सीन मिस करू नका, कारण की जो क्लायमॅक्स सीन असणार आहे ना, त्यावरती तुम्हाला पूर्ण स्टोरी समजणार आहे. ओके, सो ठीक आहे. आता मी सौरभ तुला एक प्रश्न विचारेल. आता तू ही जी स्क्रिप्ट लिहिली आहे, तर ऑडियन्सला म्हणजे याचा तू नेक्स्ट पार्ट किंवा काय याच्याबद्दल काय सांगू शकतो, की स्टोरी तू इथेच कम्प्लीट करणार आहे? असं डायरेक्टली आम्ही रिव्हील नाही करणार आता. हा, तर हा म्हणजे ठेवलंय आणि आम्ही करू पण शकतो, नाही पण करू शकत. आम्ही असं प्रॉमिस नाही करणार आता, कारण आमचा अभिमन्यूचा जो एक पार्ट आहे तो पण पेंडिंग आहे. तर असं आम्ही तुम्ही रिस्पॉन्स दिला
तर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी पुढे अजून काहीतरी याच्यापेक्षा डबल टिबल भारी घेऊन येऊ. 100%. हा, तर असं प्रॉमिस नाही करणार मी. तर जेव्हा पोस्ट होईल, सगळं फिल्म रिलीज होईल, त्यानंतरच आम्ही तुम्हाला रिव्हील करू की होईल की नाही होईल. येस. रोहितचा सुद्धा एक सीन तो तुम्ही मिस करू नका, ज्यामध्ये तुम्ही बघा फिल्ममध्ये तो सीन करायचा खूप हार्ड आहे. तो जो ऍक्ट असा असणार आहे ज्यामध्ये आपल्याला वॉमिटिंग सुद्धा होऊ शकते, बिकॉज इतका थ्रिलर तो शूट केलेला आहे आम्ही, आणि रोहितने खरंच खूप बेस्ट दिलं त्याचं. सो आपण येऊया आपल्या मेन कॅरेक्टरकडे, की त्याचा पोस्टर तुम्ही बघितलेलाच आहे. दादा तो आमच्यापेक्षा मोठा आहे, बट त्यांनी आम्हाला प्रत्येकाला सांभाळून घेतलेलं आहे. त्याचा सीन ऍक्च्युली सेकंड डेला रात्री 12 वाजता त्याचा शूट स्टार्ट केला आम्ही, बट ही वॉज लाईक की माझा शूट कधी येणार. आणि त्याचा जेव्हा शूट आला, आय विल रिस्पेक्ट यू, बिकॉज की ज्यावेळेने तू तुझं पूर्ण 100% दिलं की नाही परिमाण परत घे, पुन्हा घे, नाही सौरभ परत घे, बिकॉज ही वॉज लाईक नाही का, नाही लाईट्स तुला वाटतं का हे कमी पडतंय, पाणी फेक माझ्या तोंडावरती, माझं ते रिअल वाटलं पाहिजे. लाईक म्हणजे तुला ते का वाटलं, लाईक की पूर्ण कॅरेक्टरमध्ये म्हणजे तुला घाई झाली नाही, तुला घरी पण जायचं होतं, बिकॉज तुझा बिझनेस सुद्धा आहे. तसं बघितलं तर ऍक्टिंगमध्ये मला आवड होतीच पहिल्यापासून, नाही का. आणि मी आता व्लॉग वगैरे पण बनवतो, त्याच्यामुळे मला थोडा कॅमेऱ्याचा एक्सपिरियन्स होता. भीती होती, असं काही नाही का मी सगळं मला येतच होतं, असं काही नाही. कारण माझी पण ही डेब्यू फिल्मच होती आणि मी आधी पण कुठली फिल्म वगैरे केली नाही आहे. त्याच्यामुळं मग माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होत्याच गोष्टी. पण माझं कॅरेक्टरच असं आहे ना, कुठलंही काम करायचं तर 100% देऊन करायचं, मग ते परफेक्टलीच करायचं आणि झालंच पाहिजे. तर आपल्या स्क्रिप्टमध्ये एक स्पॅनिश डायलॉग आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही कसं प्रिपरेशन केलं, आणि ते स्पॅनिश बोलणं एवढं सोपं नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही कसं प्रिपरेशन केलं ते थोडं ऑडियन्सला सांगावं. म्हणजे ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे डायलॉग छोटा होता पण खूप चॅलेंजिंग होतं, आणि मी त्याच्यासाठी 2-3 दिवस प्रिपरेशन केलं. खूप साऱ्या स्पॅनिश मूवी बघितल्या, थोडे त्याचे शॉर्ट कसे बोलतात. मोस्टली मी पाब्लो एस्कोबारचा खूप फॅन आहे मोठा. मग मी पाब्लो एस्कोबार सारखं इमॅजिन करायचो, तेव्हा मग मला ते थोडं सोपं गेलं माझ्यासाठी. तर असं होतं माझं ते चॅलेंजिंग. ऍक्टिंग सोडा, तुमच्यासाठी काहीतरी आम्ही छोट्या सिटीतून खूप छान काहीतरी घेऊन आलोय, आणि खरंच तुम्हाला खूप आवडेल, आणि खूप मेहनत घेतली आम्ही याच्यावरती, आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही बघाच. Okay, so last but not the least, I think we should give us all a big round of applause. And also जी behind the scenes वाली team है, त्यांच्यासाठी मी thank you बोलणार. And stay tuned and don't forget to follow us on Instagram. Bye. Please watch the movie, please.